आढेवेढे घेत का होईना त्यांनी बाजारभाव आहे त्याच्या वाढीव ज्या रजिस्ट्री आहेत त्या ग्राह्य धरण्याचं मान्य केलं। इतर प्रकल्पांमध्ये कसं हात सोडून कायदा धाब्यावर बसून कसे मूल्यांकन केलं गेलं, आमची चूक झाली असेल तर ती ग्राह्य धरू नका, परंतु तुमच्या अधिकाऱ्यांनी मुद्दामहून जाणून बुजून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम केलं असेल त्यांच्या मुंडक्यावर पाय द्या, काहीला निलंबित करा। गनिमी काव्यानं काय करणार ते ऐन वेळी ठरवलं जाईल। त्यांची धावपळ उडणार आहे, भंबेरी उडणार आहे, त्यांच्या खोरची खाळी जाळ निघणार आहे। 200-300 शेतकरी लेकरा बाळांसह आल्यावर कसं होतं। आता आम्ही प्रशासनाकडे दाद मागायला जाणार नाही, प्रशासनालाच इथं यायला भाग पाडू। वरच्या लेवलवर जे थांबवून ठेवलंय, कुणी थांबवून ठेवलंय, कोण झारीतले शुक्राचार्य आहे, कोणत्या प्रोजेक्ट मध्ये कोणत्या लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांनी काय करून ठेवलं, कोणत्या प्रकल्पात त्यांच्या लोकांचा सहभाग आहे म्हणून त्या प्रकल्पात सढळ हाताने मूल्यांकन करण्यात आलं। आज बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 26 दिवस उलटलेत। कालच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाला पुढच्या मूल्यांकनाबाबत फेरविचार करण्यास भाग पाडलं। आढेवेढे घेत का होईना त्यांनी ज्या बाजारभाव आहे त्याच्या वाढीव ज्या रजिस्ट्री आहेत 3 वर्षाच्या काळातील त्या ग्राह्य धरण्याचं मान्य केलं, सुनावण्या लावणार असल्याचं सांगितलं, पण अद्याप त्याबाबत हालचाली झाल्याचं माहिती नाही। आम्ही आता ठरवलंय की जोपर्यंत आम्ही सगळे आता बाजारभाव काढणं चालू केलंय त्या गावातले काय भावना रजिस्टर झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी मेखा मारून ठेवल्या, इतर प्रकल्पांमध्ये कसं हात सोडून कायदा धाब्यावर बसून कसे मूल्यांकन केलं गेलं हे सगळं आम्ही काढतोय। 1-2 दिवसात सर्व कागदपत्र कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काशी केली ते सगळं आम्ही काढणार आहेत। त्यांच्याही चौकशा लावण्यासाठी आम्ही वेगळं आंदोलन करणार आहे। त्यामुळं तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच आवाहन आहे की आमची चूक झाली असेल तर ती ग्राह्य धरू नका, परंतु तुमच्या अधिकाऱ्यांनी मुद्दामहून जाणून बुजून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम केलं असेल अगोदर त्यांच्या चौकशा करा, त्यांच्या मुंडक्यावर पाय द्या, काहीला निलंबित करा आणि लवकरात लवकर मूल्यांकनाचा प्रश्न हाती घ्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजार मूल्य ग्राह्य धरून त्याच्या 5 पटीत मोबदला द्या। उद्यापासून आंदोलन आणखी तीव्र होणार आहे। आम्ही जसं सांगितलं होतं की गनिमी काव्यानं म्हणजे काय करणार ते ऐन वेळी ठरवलं जाईल। त्यातून प्रशासनाची, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्यांची धावपळ उडणार आहे, भंबेरी उडणार आहे। एका अर्थानं त्यांच्या खोरची खाळी जाळ निघणार आहे, हे लक्षात असू द्या। शेतकऱ्यांनी काल बघितलं की एकत्र आल्यानंतर काय होतं, प्रशासनाने बघितलं की केवळ 5-25 नाही तर 200-300 शेतकरी लेकरा बाळांसह आल्यावर कसं होतं। काल प्रशासनाच्या मनात धडकी भरल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या वेळेस पाहायला मिळेल। आता आम्ही प्रशासनाकडे दाद मागायला जाणार नाही, तर प्रशासनालाच इथं यायला भाग पाडू। त्यामुळं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावायच्या दिशेनं मला वाटतं पावलं उचलली गेली पाहिजेत। दुसरं, वरच्या लेवलवर जे थांबवून ठेवलंय, कुणी थांबवून ठेवलंय, कोण झारीतले शुक्राचार्य आहे। मुख्यमंत्री हे ते भाषण करताना परवा दिवशी बोलले की झारीतले शुक्राचार्य, तर आता आम्हालाही झारीतले शुक्राचार्य बघायचे आहेत। कोणत्या प्रोजेक्टमध्ये कोणत्या लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांनी काय करून ठेवलं, कोणत्या प्रकल्पात त्यांच्या लोकांचा सहभाग आहे म्हणून त्या प्रकल्पात सढळ हाताने मूल्यांकन करण्यात आलं। या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। त्यामुळं जमीन मूल्यांकनाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास आम्हाला आहे आणि तो लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।